नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन हा भाग अभ्यासणार आहोत। स्थूल वाचन या भागातील आपण पाठ क्रमांक 3 अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा शीर्षक आहे वीरांगना। वीरांगना या पाठाचा हा सेशन क्रमांक 1 आहे। वीरांगनाचा अर्थ काय असतो की वीर शूरवीर लढणाऱ्या स्त्रिया, त्यांना आपण वीरांगना म्हणतो। जशा की वीरांगना लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना आपण वीरांगना म्हणतो की पतीच्या मृत्यूनंतर त्या अत्यंत शूरतेने त्यांनी आपल्या जीवनाचं शत्रूबरोबर लढताना बलिदान दिलं। तर आज आपण अशाच वीरांगना या पाठामध्ये 2 स्त्री वीरांगनाचा अभ्यास करणार आहोत। सेशन क्रमांक 1 मध्ये आपण लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर आपण प्रत्यक्ष पाठाच्या द्वारे वीरांगना लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्याबद्दल विस्तारित रूपामध्ये माहिती जाणून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थूल वाचनातील 3रा धडा अभ्यासत आहोत वीरांगना। यामध्ये सुरुवातीला आपण लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया। स्वतःचे दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीने पार पाडत असतानाच सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या आपण समाजाचे काही देणं लागतो याची जाणीव ठेवून वेगळी वाट चोखाळणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच भूषणावह अशा असतात। प्रस्तुत पाठामध्ये देशहित आणि समाजहित जपणाऱ्या 2 वीरांगनांचा परिचय करून दिलेला आहे। हा पाठ तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असण्यापाठीमागचा उद्देश म्हणजेच काय की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी आणि त्याचप्रमाणे ह्या समाजामध्ये आपण राहत असताना या समाजाचे सुद्धा आपण देणेकरी आहोत, समाजाचे ऋण आपल्यावरती आहे, या सर्वांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये व्हावा याच उद्देशाने हा पाठ तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ठेवण्यात आलेला आहे। पाठाच्या या भागामध्ये आपण स्वाती संतोष महाडिक यांचे पती कर्नल संतोष महाडिक यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले। कुटुंबाचा आधारच कोसळला अशा परिस्थितीत सुद्धा स्वाती खचून गेलेल्या नाहीत। आपले पती सैनिक होते म्हणून आपल्या वाट्याला दुर्दैव आले असे त्यांच्या मनात कधीच आले नाही। आपल्या पतीने देशाची सेवा केली हे लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच सैन्य दलामध्ये जाण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी अमाप असे कष्ट केले। इतकेच नव्हे तर आपल्या मुलांनाही सैन्य दलामध्ये दाखल व्हावे अशी आकांक्षा त्यांनी बाळगली। ही सुद्धा एक प्रकारे वीरगाथाच आहे। त्यांच्या या वीरगाथेचा परिचय आपल्याला या पाठामध्ये करून दिलेला आहे। तर चला आता आपण वीरांगना लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा हा पाठ अभ्यासूया। देशासाठी सदैव शिरतळ हातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचे भूषण आहेत। तर बघा, इथे पाठाच्या पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या सेवेसाठी सदैव तळ हातावर घेणारा वीर सैनिक, म्हणजेच शिर तळ हातावर घेणे, स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता शत्रूशी लढणे, यालाच आपण म्हणतो शिर तळ हातावर घेणे। तर देशाच्या सदैव रक्षणासाठी सैनिक आपला जीव धोक्यात घालून जीवाची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता शत्रूबरोबर लढत असतात। मग असे हे वीर सैनिक आणि त्याचबरोबर ह्या वीर सैनिकांना तितक्याच प्राणपणाने की मनापासून साथ देणाऱ्या त्यांच्या वीरपत्नी म्हणजे काय की ज्यांच्या
वीरमरण आलेल्या जे कोणी व्यक्ती असतात त्यांच्या पत्नींना आपण वीर पत्नी असे म्हणतो. तर हे आपल्या देशाचे भूषण आहेत की आपल्या देशामध्ये अशा वीर पत्नींच्या आणि वीर सैनिकांचं नेहमीच आपल्या देशासाठी त्या मौल्यवान अशा कार्यरत करणारे एक देशाचे आपण त्यांना अलंकार म्हणू शकतो. जसं की आपल्याला एखादी स्त्री सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे भूषण घालते, अलंकार घालते, तसेच आपल्या देशाचे सुंदरपण देशाचं रक्षण करण्यासाठी हे वीर सैनिक आपल्या जीवाची बाजी लावतात. नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीर पत्नीच्या स्वभावातच नसते. मग अशा ह्या वीर सैनिकांच्या ज्या काही पत्नी असतात त्यांना माहिती असतं की कधीही आपल्या देशाचं रक्षण करत असताना आपल्या पतीला कधीही मृत्यू येऊ शकते आणि ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी पूर्वतयारी, आपल्या मनाची पूर्वतयारी केलेली असते. आणि मग अशा रीतीने अचानक नियतीच्या आघाताने म्हणजे जेव्हा कधी अशा वीर सैनिकांचे दुर्घटनेमध्ये मृत्यू होतो तर नियतीने जो काही आघात त्या वीर पत्नींवरती केलेला असतो त्या वीर पत्नी कधीच त्या अशा कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये खचत नाही. हे त्यांच्या स्वभावातच नसते. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी म्हणजेच स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण, परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचा हा स्वाती महाडिक यांचा निर्धार. आता बघा इथे काय सांगितलेलं की वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात असा दुःखद क्षण असतो. आता कोणत्याही स्त्रीला पतीशिवाय जीवन जगणे ही कल्पनाच ते करू शकत नाहीत. प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये जे काही सुख दुःख येत असतात ते आपल्या पतीच्या सोबत राहून तिच्या जीवनामध्ये येणारे अनेक संकटांचा ती सामना करत असते. पण अशा ही स्त्री जरीही शरीराने कमजोर वाटत असेल पण ती मनाने खंबीर असते. आणि जेव्हा अशा या मनाने खंबीर असलेल्या स्त्रीच्या जीवनामध्ये जेव्हा तिच्या वीर पतीचे निधन हा दुःखद क्षण तिला अनुभवावा लागतो, तसाच हा दुःखद क्षण स्वाती महाडिक यांना अनुभवायला आला होता. परंतु त्यांनी ह्या दुर्घटनेने खचून न जाता आपल्या पतीचे सैन्यात राहण्याचे जे काही अपूर्ण स्वप्न होते ते त्यांनी स्वतः सैन्यामध्ये भरती होऊन पूर्ण करायचा निर्धार केला आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न सुद्धा केले. त्याचबरोबर आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यात पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्याच्या पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षण त्यांनी घेतले आणि अशा रीतीने त्याने स्वतःला सिद्ध केले. या वीरांगणेचा परिचय आपल्याला या पाठामध्ये नक्कीच प्रेरक ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांचा हा फोटो दिलेला आहे. महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भाऊक वीरपत्नी ते सज्ज वीरांगणा असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणार आहे. इथे भाऊक वीरपत्नी का म्हटलेला आहे की कोणतीही स्त्री आपल्या पतीच्या मृत्यूनंतर अत्यंत भावुक होऊन जाते, पण इथे लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक ह्या आपल्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूवरती दुःख करत बसलेला नाहीये. तर त्यांनी पुढे आपल्या पतीचं कार्य पूर्ण करण्यासाठी, अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी खडतर प्रवास केलेला आहे आणि अशा रीतीने त्या वीरांगणा म्हणून सज्ज झालेल्या आहेत. तर त्यांचा हा प्रवास जो आहे तो अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा आहे. पुढे त्यांचं वर्णन करताना आपल्याला त्यांची माहिती दिलेली की शिवाजी विद्यापीठातून BSc व MSW अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याचे स्वप्न पाहिले होते. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी B.Ed आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. 12.5 वर्षाच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज्य ही त्यांची 2 अपत्य म्हणजे मुलं
कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी. तर बघा, याची जाणीव स्वाती महाडिक यांनाही होती. तर इथे स्वाती महाडिक यांचं लग्नाआधीचं वर्णन करताना आपल्याला समजून येते की जशी एखादी मुलगी आपल्या जीवनातील सुखी भविष्याचं स्वप्न पाहत असते, त्याच नंतर लग्न झाल्यानंतर सुखी संसाराची स्वप्न पाहत असते, तसेच ह्या लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांनी सुद्धा लग्ना अगोदर आणि लग्नानंतर आपल्या सुखी संसाराची स्वप्न पाहिलेली होती. लग्नाच्या आधी त्यांनी काही विशिष्ट प्रकारचे कार्य केलेलं होतं की अभ्यासक्रम पूर्ण केलेला होता. नंतर झोपडपट्टी पुनर्वसन विभागात सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. त्यानंतर लग्न झाल्यानंतर त्यांनी अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले आणि शिक्षिकेची नोकरी त्यांनी आर्मी पब्लिक स्कूलमध्ये केलेली होती. आणि अशा रीतीने त्यांनी त्यांच्या पतीबरोबर जवळजवळ 12.5 वर्षाचा सुखी संसाराचं सुख अनुभवलेलं होतं आणि त्यांना 2 मुलं झालेली होती, कार्तिकी आणि स्वराज्य. कर्नल संतोष महाडिक की त्यांचे जे पती होते त्यांना माहिती होतं की त्यांचं आपलं देशावरती अतोनात असं प्रेम आहे आणि त्यांच्या पतींचं पहिलं प्रेम म्हणजे आपली पत्नी नसून तर त्यांचं कर्तव्य, याला ते आपलं जीवनाचं पहिलं प्रेम मानत होते. भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी यांच्याविषयी त्यांना आपल्या कुटुंबापेक्षा सुद्धा, आपल्या पत्नीपेक्षा सुद्धा जास्त प्रेम त्यांचं आपल्या कामावरती, आपल्या देशावरती, आपल्या सैन्य दलावरती आणि त्यांच्या वर्दीवरती होतं. आणि ह्याची कल्पना स्वाती महाडिक यांनाही होती. भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केलेला होता. आणि अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना वीरमरण आले. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे कर्नल संतोष महाडिक यांच्याबद्दल टिपा लिहा हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर तुम्ही ह्या परिच्छेदमधून लिहू शकतात की संतोष महाडिक यांचं पहिलं प्रेम म्हणजे त्यांच्या भारतीय सैन्य दलावरती आणि त्यांच्या वर्दीवरतीच होतं आणि आपल्या देशाच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलेलं होतं. भारतीय सैन्य दलामध्ये त्यांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशी कामगिरी केलेल्या होत्या आणि आपल्या आगळ्या वेगळ्या अशा व्यक्तिमत्वाचा ठसा त्यांनी आपल्या बटालियनमध्ये निर्माण केलेला होता. आणि असंच 49 राष्ट्रीय बटालियनमध्ये कार्य करत असताना 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यामध्ये दहशतवाद्यांबरोबर युद्ध करत असताना अत्यंत निकराने त्यांनी लढाई केली आणि जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी दहशतवाद्यांबरोबर युद्ध करत राहिले आणि ह्या लढाईमध्ये त्यांना वीरमरण आलं. म्हणजे आपल्या देशाचं रक्षण करताना युद्ध क्षेत्रामध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्याला आपण वीरमरण असे म्हणतो. तर अशा रीतीने एक भाऊक सुखी संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्या जीवनामध्ये त्यांच्या नीतीने त्यांच्यावरती अत्यंत मोठा असा आघात केलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाठाच्या ह्या भागामध्ये काय पाहिलं तर स्वाती महाडिक यांचा लग्नाआधीचा आणि लग्नानंतरचा जीवन प्रवास आपण संक्षिप्त रूपामध्ये अभ्यासलेला आहे. आणि या पाठामध्ये आपण कर्नल संतोष यांचं देशाविषयी असलेलं प्रखर प्रेम पाहिलेलं आहे. आपलं प्रखर देशप्रमाणे भारलेले निष्ठावान असे सैनिक ते होते आणि आपल्या कामगिरीने सैन्य दलामध्ये कामगिरीचा त्यांनी ठसा उमटवला आणि त्यांना वीरमरण आलं. ह्याबद्दल आपण या पाठामधून समजून घेतलं. पाठाच्या या भागामध्ये आपण समजून घेतलं. त्यांच्या मृत्यूनंतर स्वाती ह्या कशा रीतीने आपल्या पुढील भावी आयुष्यासाठी सज्ज झालं याचं वर्णन आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.